वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज 9 मार्च 2026 साठी सर्वात महत्वाचा संदेश देण्यासाठी आलोय. एक तर खूप वेळा 8 मार्च 2026 पर्यंत नीट यूजी 2026 चा फॉर्म भरण्यासाठीच मुदत होती, ती आपल्याला वाढवून मिळालेली आहे. ती आपल्याला 9, 10, 11 3 दिवस म्हणजेच 11 मार्च पर्यंत आपल्याला वेळ वाढून मिळाली. आता दरवर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किंवा कॉम्पिटिशन लेवल कसं असेल या संदर्भात आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस पाठीमागच्या जवळपास 7, 8, 10 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर नीटकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वरचेवर वाढत चाललाय. जवळपास म्हणजे अगदी 5 तारखेपर्यंत 5 मार्च पर्यंत 15.5 लाख किंवा 15,70,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. दरम्यान 8 तारखेपर्यंत तो आकडा 18 लाखापर्यंत गेला असू शकतो. आता नवीन ज्यावेळेस 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत काही फॉर्म भरतील का? काही विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि तो आकडा 20 लाखाच्या आसपास जाऊ शकतो असं माझा प्राथमिक अंदाज आहे. सर्वसाधारणपणे 2017 मध्ये 11,38,000 विद्यार्थी होते. 2018 मध्ये तेच संख्या 13,24,000 एवढा झाला. 19 मध्ये 15,19,000, त्यानंतर 20 मध्ये 15,97,000, 2021 मध्ये 16,14,000, 2022 मध्ये 18,72,000, 2 लाखाने वाढ झाली इथं. 2023 मध्ये 20,87,000, म्हणजे इकडे सुद्धा आपल्याला 2 लाखानं वाढ झालेली आहे. 2024 मध्ये मात्र 24,06,000, जवळजवळ 3.25 लाखाचा अपसाईड आलेला आहे. म्हणजे इथं जवळपास 3.25 लाखांनी विद्यार्थ्यांची संख्या 15% विद्यार्थ्यांची संख्या वाढली 2024 मध्ये. मात्र 2025 मध्ये मात्र तो आकडा 22,76,000 इथपर्यंत, म्हणजे 24,06,000 पासून ते 22,76,000 पर्यंत, म्हणजे दरम्यान 1,40,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कमी भरला. आता 2025 मधला जो पेपर आहे तो पेपर थोडासा टफ साईडनं होता, त्यामुळे स्कोर खूप कमी आला. म्हणजे गव्हर्नमेंटचा कट ऑफ दरम्यान 500च्या आसपास राहिला आणि प्रायव्हेट कॉलेजचा महाराष्ट्रातला 470च्या आसपास राहिला. एवढा कमी कधी होता का? तर 2019च्या अगोदरच होता. म्हणजे त्यावेळेस ते कॉम्पिटिशन लेवल जर पाहायला गेलं 2020 मध्ये सुद्धा तो 520 पर्यंत प्रायव्हेटचा होता आणि 570 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता. मात्र 2019 मध्ये किंवा 2018 मध्ये 18च्या लेवल मध्ये जवळपास त्यावेळेस 13 लाख विद्यार्थी होते आणि 2025 मध्ये 22 लाख विद्यार्थी होते. या सगळ्यांचा जर स्टडी करायला गेलं तर दुप्पट विद्यार्थी संख्या असून सुद्धा मेरिट मात्र जवळपास 505 आणि 470 अशा लाईनला, म्हणजे असा कट ऑफ राहिला. या वर्षीचा कट ऑफ हा कसा राहील तर पेपर कशी राहील लेवल, तर पेपरची थोडीशी पेपर डिफिकल्टी लेवलच जास्तच राहील. कारण का तर 24 मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले. जवळपास 67 विद्यार्थ्यांना मिळाले होते. तोच गेल्या वर्षी एकही विद्यार्थ्याला 720 मार्क पडले नाही. तसाच पेपरचा पद्धतीचा पेपर असेल का तर बहुतेक त्याच लेवल मधला पेपर असेल किंवा थोडासा इझी राहील. परंतु दरम्यान 550 गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहील आणि 500 हा प्रायव्हेटचा कट ऑफ राहील, अशा लेवलचा पेपर असू शकेल. 2026 मध्ये 20 ते 21 लाख विद्यार्थी बसतील असा अंदाज आहे. कॉम्पिटिशन लेवल थोडीशी कमी होईल असं मला वाटतंय, कारण 2024 मध्ये पेपर फारच सोपा गेला होता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क मिळाले होते. 2025 मध्ये मात्र तो पेपर टफ निघाल्यामुळे खूप सारे स्कोर खाली आलाय आणि आता मात्र स्कोर होऊ शकत नाही अशा प्रकारची मानसिकता झाल्यामुळे रिपीटरला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे गेल्या वर्षी 22,76,000 विद्यार्थी बसले होते, ते यावर्षी 20 लाख बसतील. जवळपास 20 ते 21 लाख, म्हणजे 1 लाख ते 2 लाखांना विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल असा माझा सर्वसाधारणपणे अंदाज वाटतो. दुसरा महत्वाचा मुद्दा या निमित्तानं, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी नर्सिंगसाठी गव्हर्नमेंटसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळं मात्र याच्यामधले 2 ते 3 लाख विद्यार्थी असतील असा एक सर्वसाधारणपणे अंदाज वाटत आहे.
एकंदरीत म्हणजे हा जो कॉम्पिटिशन लेवल 20 लाखापैकी 10 लाख विद्यार्थी हे इलिजिबल होत असतात. दरम्यान त्यानंतर जे खरी कॉम्पिटिशन लेवल असते ते 2 ते 3 लाख किंवा 5 लाख एवढ्या रँक पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची असते. तिथून पुढे कॉम्पिटिशन लेवल नसते. समजा ते परीक्षेला बसलेले असतात परंतु मार्क्स कमी पडलेले असतात. 5 लाखाच्या आत असणारे BMS, BHMS किंवा BDS वगैरे सर्व गोष्टींमध्ये निघून जातात. 1 लाखाच्या आसपास ज्यांचा रँक आहे त्यांना MBBS मध्ये करिअर करायचं असतं. 20 लाखाच्या तुलनेमध्ये जर आपण 1 लाख हा टॉपिक समजला तर दरम्यान तो टॉपिक आपल्याला बघायला गेलं तर इकडे खूप सारा महत्वाचा टॉपिक इकडे 1 लाखाच्या आसपास असेल तरच तुम्हाला मिळू शकतंय. म्हणजे तोच रेशो 5% जातो. म्हणजे विद्यार्थी त्यापैकी 5 विद्यार्थी MBBS ला जाऊ शकतात. त्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम्ड. आता नुसता गव्हर्नमेंटचा रेशो पाहायला गेलं तर मात्र तो रेशो आहे तो 2%. म्हणजे 20 ते 22 लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातले 50,000 गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत. म्हणजे दर 100 गणिक 2 विद्यार्थी MBBS ला जातात. आणि जर प्रायव्हेट डीमचा जर विचार केला तर मात्र दर 100 विद्यार्थी गणिक 5 विद्यार्थी MBBS ला जात असतात. आता कॉम्पिटिशन लेवल मधला सर्वात महत्वाचा टॉपिक असतो जो कोटापुरती परिणाम करतो तो म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी किती जणांनी फॉर्म भरलाय. तर तो फॉर्म भरण्याची संख्या यावर्षी कंपॅरेटिव्हली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या तुलनेमध्ये कमी असण्याची शक्यता वाटत आहे. एकंदरीत हा जो डाटा आहे तो एक्झॅक्ट डाटा मी तुम्हाला 11 तारखेला सांगेन. आता जो टेंटेटिव्ह डाटा आहे याच्यावरून आपण जवळपास 17, 18, 19 लाखाच्या आसपास यावर्षी फॉर्म भरले. टोटल 20 लाखाच्या आसपास फॉर्म भरतील असा सर्वसाधारण अंदाज आहे. सर्वसाधारणपणे सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या करिअरच्या करिअरच्या टप्प्यावरती सर्वात महत्वाचा जो संदेश आहे तो आम्ही प्रत्येक टप्प्यावरती अगदी डिटेल्स आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा जो प्रयत्न करतोय. हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.